असं म्हणतात की कुठल्याही देशाला जर का ओळखायचं असेल अगदी वरवरून, तर त्या देशात राहणाऱ्या महिला, लहान मुलं आणि जनावरं यांना कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते किंवा कुठल्या प्रकारे त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांनंतर न्यायव्यवस्था तिथली बिहेव करते, या सगळ्या गोष्टींवरनं तुम्ही त्या देशाचा एक अंदाज लावू शकता किंवा तिथल्या लोकांच्या विचारांचा अंदाज बांधू शकता की तिथल्या लोकांचे विचार काय असतील, कल्चर काय असेल किंवा एकंदरीतच हा देश कशी प्रगती करतो किंवा भविष्यात सुद्धा त्याचे काही प्रेडिक्शन्स आपण देऊ शकतो. आता जर का आपल्या भारत देशाबद्दल बोलायचं झालं तर अनफॉर्च्युनेटली आपण या तीनही गोष्टींमध्ये भयंकर मागे आहोत आणि त्याच्याचमुळे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कलकत्त्यामध्ये घडलेली घटना असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या बदलापूरमध्ये घडलेली घटना असेल, मणिपूरमध्ये घडलेली घटना असू द्या किंवा संदेश खालीमध्ये घडलेली घटना असू द्या, सगळ्यात महत्त्वाचं तर आता रिसेंट मध्य प्रदेशमधली घडलेली घटना असू द्या, या सगळ्या घटना आपल्याला ओरडून ओरडून एकच गोष्ट सांगताय की महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न किंवा लहान मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा चव्हाट्यावर आलेला आहे आणि याच्याबद्दल सिरियसली बोलणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्याचमुळे आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी भारतातली एकंदरीत सिच्युएशन काय आहे, सरकार काय करतंय, महाराष्ट्रातली सिच्युएशन काय आहे महिला आणि मुलींची, महाराष्ट्राचं सरकार काय करतंय, तुम्ही आणि आम्ही आपण काय करू शकतोय, या सगळ्या गोष्टींबद्दल डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. गृह खात्यातून NCRB म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो मार्फत दिलेल्या एका अहवालानुसार 2019, 20 आणि 21 अशा 3 वर्षांचा जर का एक आपण रेकॉर्ड्सकडे किंवा स्टॅटिस्टिक्सकडे जर का एक लक्ष टाकलं तर आपल्या असं लक्षात येतं की संपूर्ण भारत देशामध्ये तब्बल 13.13 लाख महिला आणि मुली या बेपत्ता झालेल्या आहेत निव्वळ 3 वर्षांच्या कारकिर्दीत. बरं, आता हा आकडा रेजिस्टर्ड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला चांगलंच माहिती आहे की पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही साधा मोबाईलची जरी हरवण्याची FIR नोंदवायला गेलात तरी सुद्धा तिथे किती टंगळमंगळ केली जाते. किंवा बदलापूरमध्ये ज्या वेळेला बदलापूरची घटना घडली त्याच्यानंतर तिथल्या महिला पोलीस अधीक्षकाने काय टंगळमंगळ केली आणि किती वेळ ते प्रकरण लांबवलं हे आपल्या सगळ्यांना चांगलंच ठाऊक आहे. त्याच्यामुळे FIR नोंदवण्याच्या आधीची जी स्ट्रगल असते ती बघताच बरीचशी मंडळी ज्या वेळेला घरातली एखादी महिला किंवा मुलगी बेपत्ता होते तरी सुद्धा लवकर ती हिंमत करत नाही की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR नोंद करावी. त्याच्याचमुळे हा जो आपल्याला 13.13 लाखांचा आकडा दिसतोय जो की ऑलरेडी इतका मोठा आहे, तर कदाचित असा एक अंदाज वर्तवला जातोय की जो ऍक्च्युअल आकडा असेल तो याहूनही खूप मोठा असण्याची शक्यता आहे आणि ते अजून खूप जास्त वाईट आहे. मिनिस्टर ऑफ स्टेट ऑफ होम अफेअर्स अजय मिश्रा हे राज्यसभेमध्ये जुलै 2023ला असं सांगतात की NCRB कडनं जो अहवाल सादर केलेला आहे त्याच्यामध्ये मुली आणि महिला म्हणजे आता इथे आपण हे लक्षात घ्यायचं की मुली आणि महिला आपण कसं बायफर्केशन करतोय, तर 18 वर्षांपर्यंतच्या ज्या मुली आहेत त्यांना अल्पवयीन मुलींच्या कॅटेगरीमध्ये टाकतोय आपण आणि महिला ज्या आहेत त्या 18 वर्षांपुढचं त्यांचं किती वय असेल तर त्या महिला कॅटेगरीमध्ये येतात. तर याच मुली आणि महिला जो यांचा 13.13 लाखांचा जो आकडा आहे फक्त 3 वर्षात, याचं नक्की बायफर्केशन कसं आहे तर महिला या 10,61,648 तर मुली 2,51,430 या प्रमाणात आहेत. आणि या जर का आपण संपूर्ण भारत देशाबद्दल जर बोलतोय तर आता जर का राज्य वाईज आपण त्याची एक लिस्ट बघायला गेलो तर मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आपल्याला दिसतंय, त्या पाठोपाठ पश्चिम बंगाल, मग आपल्या महाराष्ट्राचा नंबर लागतोय, त्यानंतर ओडिसा, छत्तीसगड आणि त्या पाठोपाठ युनियन टेरिटरीजबद्दल बोलायचं झालं तर भारताची राजधानी दिल्ली याचा क्रमांक तिथे लागतो. आता यातही अजून डिटेल मला जर का आकडेवारी सांगायची ठरली तर सुरुवात करूया मध्य प्रदेशपासनं. मध्य प्रदेशमध्ये ज्या महिला बेपत्ता झाल्याचा आकडा आहे तो आहे 1,60,180, मुलींचा आकडा आहे 38,234. पश्चिम बंगालबद्दल बोलायचं झालं तर तब्बल 1,56,905 महिला, 36,606 या मुली बेपत्ता आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर 1,78,400 महिला, 13,033 या मुली गायब झालेल्या आहेत. ओडिसाबद्दल बोलायचं झालं तर 70,222 आणि 16,649 मुली बेपत्ता आहेत. छत्तीसगडबद्दल बोलायचं झालं तर 49,116 महिला आणि 10,817 मुली. आणि जर का देशाची राजधानी दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर महिला या 61,054 तर मुली या 22,919. या इतका असा वास्ट आकडा आहे आणि ज्या पद्धतीने ही आकडेवारी अनफॉर्च्युनेटली दरवर्षी वाढत चाललेली आहे ते बघून कुठे ना कुठेतरी मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनवणं खूप खूप महत्त्वाचं आहे, बिंग अ वुमन ऑफकोर्स. या संपूर्ण राज्यांची आकडेवारी पाहता महाराष्ट्राबद्दल जर का बोलायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रात 3 वर्षांमध्ये तब्बल 1 लाखांहून जास्त मुली आणि महिला गायब झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे असं मला वाटतं. जिथे आपल्या महाराजांचे संस्कार आहेत, जिथे प्रत्येक स्त्रीमध्ये
आईला किंवा मातेला शोधणारे आपले महाराज, तर त्यांचे संस्कार आपल्या रक्तारक्तांमध्ये असताना आपल्या महाराष्ट्रात ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बदलापूरसारख्या घटना बघायला मिळतात. ही खऱ्या अर्थाने खूप खूप लाज वाटण्याजोगी गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट महाराष्ट्रातली तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटते. एक माजी सैनिक आहेत शहाजी जगताप. त्यांची मुलगी ज्यावेळेला अचानक गायब होते घरातनं, तर त्यावेळेला तिच्या शोधात ज्यावेळेला निघतात, तर त्याच्यानंतर त्यांना काय काय अडचणी आल्या आणि त्याच्यानंतर ते आपल्या अहवालामध्ये असं सांगतात की सांगलीमध्ये BSCचं शिक्षण घेत असणारी आपली मुलगी ही एके दिवशी अचानक गायब होते. आणि मग त्यानंतर तिला ज्यावेळेला ते शोधायला जातात त्यावेळेला त्यांना असं समजतं की तिने आता धर्म परिवर्तन केलेलं आहे आणि तिने आता इस्लाम धर्म स्वीकारलेला आहे. पळून जाऊन तिने ते लग्न केलेलं असतं आणि त्याच्याचमुळे आता 2 मिनिटे सुद्धा आपण आपल्या मुलीला भेटू शकत नाही आहोत किंवा तिला परत आपल्या घरी आपण आणू शकत नाही आहोत. या गोष्टीचं दुःख उराशी बाळगत असताना त्यांनी ज्यावेळेला गृह खात्यातून NCRB कडनं दिलेले जे आकडेवारी पाहिली त्याच्यानंतर त्यांनी हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली. आता एकीकडे ही गोष्ट घडलेली असताना छत्रपती संभाजीनगरमधनं एक अशी बातमी आपल्या सगळ्यांसमोर येते की तब्बल 9 महिन्यांच्या कारकिर्दीमध्ये 177 मुली या घरातनं पळून गेलेल्या आहेत. जसं मी म्हटलं की ज्या वेळेला मुली किंवा महिला या बेपत्ता होतात त्यावेळेला सगळ्या समाजाचं किंवा इनफॅक्ट पोलिसांचा सुद्धा सगळ्यात पहिला प्रश्न हाच असतो की अरे काहीतरी लफडं असेल ना, पळून गेली असेल. मला असं वाटतं की हे कारण सुद्धा आहे, याला आपण नाकारू शकत नाही की ज्या मुली आहेत स्पेशली अल्पवयीन मुली, म्हणजे आता ऑफकोर्स ज्या महिला आहेत त्याही कदाचित आहेत इन्व्हॉल्व्ह, पण जास्त प्रमाण हे जे मुलींचं आता छत्रपती संभाजीनगरबद्दल जर का बोलायचं झालं तर 177 मुलींचं पळून जाणं तेही फक्त 9 महिन्यांच्या कारकिर्दीत हा खूप मोठा आकडा आहे. आणि मला असं वाटतं की याला कुठे ना कुठेतरी पालक सुद्धा जबाबदार आहेत. कारण का आताच्या काळात काय झालंय की खूप कमी वयात त्यांच्याकडे मोबाईल फोन दिला जातो किंवा फार जास्त सोशल मीडियाचा अतिरेक वापर असेल. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट, मला असं वाटतं हे जे ॲप्लिकेशन्स आहेत, डेटिंग ॲप्स आहेत, हे जे कल्चर आहे, या ज्या गोष्टी त्यांना व्हॅलिडेशन सतत हवं असतं सोशल मीडियावरती, तर या सगळ्या गोष्टी तर होत्याच होत्या. पण सततची पालकांसोबत होणारे मतभेद, त्यांची भांडणं, इनफॅक्ट आई आणि बाबा आपल्या मुलांसमोरच जेव्हा भांडत असतात हे अजून एक मोठं कारण असतं. कारण का या सिच्युएशन्समध्ये मग मुली घराबाहेर प्रेम शोधू लागतात आणि मग इथेच त्या फसतात. कारण का हे खूप अल्लड बुद्धीचं वय असतं. इथे आपल्यासाठी योग्य काय, अयोग्य काय, आपण करिअर वाईज विचार करणं गरजेचं असतं. या गोष्टींचे विचार या मुलींच्या मनात येत नाहीत आणि त्याच्याचमुळे जी इमॅच्युरिटी असते किंवा आपल्यासाठी काय योग्य काय अयोग्य, आपले आई बाबा आपल्याला जे सांगतात ते कदाचित त्या वयात त्यांना समजत नाही, पण एक वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला ते समजतं की त्यांचं म्हणणं ते योग्य असतं. ती जी बंधनं असतात ती महत्त्वाची असतात. पण हल्ली काय झालं माहिती आहे का, आत्ताचे पेरेंट्स ना खूप कूल बनण्याच्या मार्गावर आहेत किंवा त्यांना फारसे रेस्ट्रिक्शन्स नको वाटतं मुलांवरती टाकायला. म्हणजे मला असं वाटतं की 12 वर्षांपासून 18 वर्षांपर्यंतचं जे वय असतं मुलींचं किंवा मुलांचं असू दे, कारण आपण आजचा व्हिडिओ हा विमेन ओरिएंटेड बनवतो आहोत त्याच्यामुळे मी मुलींचा उल्लेख इथे जास्ती करते. तर या वयामध्ये ना पालकांनी आपल्या मुलींवरती लक्ष ठेवणं फार गरजेचं असतं. यांचे फ्रेंड्स कोण आहेत, या कोणाला भेटतायत किंवा त्यांच्या ज्या मैत्रिणी किंवा मित्र असू देत, डझंट मॅटर, ते जे कोणी असतील त्यांच्या घरी तुम्ही एकदा जाऊन येणं गरजेचं आहे. त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे किंवा त्यांनाही तुम्ही घरात बोलवणं, त्यांच्याशी थोडंसं मिसळून वागणं किंवा त्यांचे फोन नंबर्स असणं, कॉन्टॅक्ट. बऱ्याचदा असं होतं की पेरेंट्सला माहितीच नसतं की आपली मुलगी कोणासोबत उठते बसते, तिच्या मैत्रिणी कोण आहेत, तिचे मित्र कोण आहेत. आणि त्याच्याचमुळे या ज्या घटना आपल्याला ऐकायला येतात ना, याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. बरं, यात सगळ्यात मोठा वाटा ना मला असं वाटतं स्मार्टफोनचा आहे. आणि मी जेन्युइनली सांगते की मी या मताची आहे की जर का तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी जर का एक 12वी पर्यंतचं शिक्षण घेत असतील तर त्यांना लगेचच स्मार्टफोन देण्याची काही एक गरज नाही आहे. कारण असा जर का त्यांना ऑनलाईनही काही शिकायचं असेल तर घरी येऊन ते सरसकटपणे PC वरती करू शकतात. पण हा जो मोबाईल खूप अगदी आपण आजकालच्या मुलांकडे बघतो, म्हणजे 5वी-6वीच्या मुलांकडे सुद्धा मोबाईल फोन्स असतात, तेही स्मार्टफोन्स. ते त्यावरती काय बघतायत हे बघणं गरजेचं आहे. आणि याच गोष्टींमुळे मला असं वाटतं की हे जे मुलींचं घरातून पळून जाण्याचं प्रमाण आहे ते खूप जास्त वाढताना दिसतंय. आता आपण ही जर का गोष्ट एक साईडला ठेवली की ज्या मुली किंवा महिला स्वतःहून पळून जात आहेत, तर दुसरीकडेची जी गंभीर परिस्थिती आहे की ज्या महिला आहेत, ज्या मुली आहेत, ज्यांचं अपहरण केलं जात आहे, ज्यांना गायब केलं जात आहे किंवा ज्यांना नोकरीचं आमिष दाखवून परदेशामध्ये नेलं जातं किडनॅप करून किंवा बऱ्याच गोष्टी आहेत. तर या गोष्टी घडल्यानंतर त्या महिलांचं किंवा त्या मुलींचं काय होतं, म्हणजे त्यांना का त्यांचं अपहरण केलं जात आहे, तर या सगळ्या गोष्टींचा थोडासा डिटेलमध्ये विचार करणं गरजेचं आहे. कारण का चाइल्ड ट्रॅफिकिंग असेल, ह्युमन ट्रॅफिकिंग असेल किंवा देहविक्रीचा व्यवसाय असेल किंवा भीक मागण्यासाठी त्यांना भाग पाडलं जातं. या सगळ्यांमध्ये शरीराच्या भागांची तस्करी केली जाते. कारण का आपलं संपूर्ण शरीर लाख मोलाचं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याचमुळे या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्यांचा वापर केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं धर्मांतरण केलं जातं महिलांचं किंवा मुलींचं, त्यांचं ब्रेन वॉशिंग केलं जातं. आणि या सगळ्या गोष्टींमधून देशाच्या विरोधात सुद्धा बऱ्याचशा कारवायांमध्ये
त्यांना टाकलं जातं किंवा जबरदस्तीने त्यांना आणलं जातं. आणि या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं की खूप खूप महत्त्वाचं आहे की थोडासा रिसर्च करणं. म्हणजे तुम्ही आम्ही मी म्हणत नाहीये, पण आपल्या हातात इतकंच आहे की आपण आपल्या मुलींना किंवा आपल्या घरातल्या स्त्रियांना किती संस्कृतीच्या जवळ ठेवू शकतो. कारण मला असं वाटतं की तुमचं ब्रेन वॉशिंग हे कधीच होऊ शकत नाही जर का तुम्हाला तुमच्या संस्कृतीची जाणीव आणि तुम्हाला या गोष्टीची जाणीव असणं की आपल्या महाराजांनी आपल्या संस्कृतीसाठी काय केलंय किंवा आपल्या मावळ्यांनी किती रक्त सांडलंय आपल्या संस्कृतीला वाचवण्यासाठी. तर त्या संस्कृतीची जाणीव जोपर्यंत महिला आणि मुलींमध्ये असेल ना, मला नाही वाटत की त्यांचं ब्रेन वॉशिंग असंच कोणी सहसा 2-3 मीटिंग्समध्ये कुठेही रस्त्यावरचा कोणी भेटणारा माणूस त्यांचं करू शकतो. त्याच्याचमुळे मला असं वाटतं की हे आपल्या हातात आहे, पण मग सरकार, यंत्रणा किंवा पोलीस किंवा आपली न्यायव्यवस्था याच्यामध्ये काय करू शकतं यावरती बोलणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता ना दरवेळेला काय होतं आपल्या आयुष्यात, आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडलेल्या असतात ना, त्याच्यानंतर लोकांचं एकच असतं की फक्त सरकारच्या नावाने टाळ कोटायचे. पण त्यातल्या त्यात आत्ताचा व्हिडिओत मी त्याच्याचमुळे पॉझिटिव्ह साईड सुद्धा मांडणार आहे की आपलं सरकार असं नाही की काहीच करत नाहीये. सरकारने 2013 मध्ये द क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट आणला होता, ज्याच्यामध्ये महिलांच्या विरोधात जे सेक्शुअल ज्या काही केसेस केल्या जातात किंवा सेक्शुअली त्यांना अब्यूज केलं जातं किंवा या सगळ्या ऑफेन्सेसच्या अगेन्स्ट महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी नियम आणला होता. त्यातल्या त्यात महिलांच्या सुरक्षिततेनंतर 2018 मध्ये परत त्याच अमेंडमेंट ऍक्टमध्ये अजून एक त्यांनी भर टाकली की 12 वर्षांखालील जर का मुलींवरती कुणी कुठल्या नराधमाने अत्याचार केलेले असतील तर त्याला डायरेक्ट डेथ पेनल्टी त्यांनी लिहिलेली आहे. आणि कितपत खऱ्या अर्थाने याचं इम्प्लिमेंटेशन होतंय ते सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. पण या 2018च्या अमेंडमेंट ऍक्ट नंतर न्यायालयाने पोलिसांना असं सूचना दिलेल्या आहेत की तुम्हाला 4 महिन्यांच्या आत ही संपूर्ण केस, यातले संपूर्ण केसेसले जे आरोपी आहेत ते शोधून तुम्हाला आमच्यापर्यंत आणणं गरजेचं आहे. कारण त्यांना ती फिक्स टाईमलाईन त्यांनी दिलेली आहे. आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं की हे जे फास्ट ट्रॅकमध्ये केस जाऊन आणि याच्यावरती फास्टली काम केलं जाणं जे गरजेचं आहे, तर ते काही अंशतः का होईना पण ह्या गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळतात. सो विच इज अ कमेंडेबल थिंग ऑफकोर्स. त्याच्यानंतर 112 हा जो नंबर आहे इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीमच्या अंतर्गत त्यांनी बनवलेला आहे, जो ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठूनही तो नंबर इमर्जन्सीसाठी वापरू शकता. 112-112 या नंबरवरती जर का तुम्हाला असं वाटतं की तुम्ही संकटात आहात, महिला असतील, मुली असतील, या नंबरवरती जर का तुम्ही कॉल केला तर तुमच्या जवळ असणाऱ्या कुठल्याही पोलीस स्टेशनपर्यंत ती तुमच्या डिटेल्स जातील आणि त्यांना हे समजेल की तुम्ही संकटात आहात आणि लवकरात लवकर ते तुमची मदत करण्यासाठी तिथे धाव घेतील. नॅशनल डेटाबेस ऑन सेक्शुअल ऑफेंडर्स हा सप्टेंबर 2018 मध्ये न्यायालयाकडनं किंवा आपल्या सरकार यंत्रणेकडनं अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं, ज्याच्यामध्ये जर का संपूर्ण भारत देशामध्ये एखाद्या राज्यामध्ये कुठच्या नराधमाने कुठल्याही स्त्रीवरती किंवा मुलीवरती अत्याचार केला असेल तर त्याचं जे प्रोफाईल आहे, त्याचे फोटोज, त्याचे डिटेल्स हे भारतातल्या इतरही पोलीस स्टेशनमध्ये इमिजिएटली फॉरवर्ड केले जातील किंवा त्यांच्या त्या डेटाबेस त्या सिस्टीममध्ये ते असतील, जेणेकरून हाच नराधम एका राज्यातनं पळून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर जर का परत ती कृत्य करू पाहत असेल तर ते पोलिसांच्या लगेचच निदर्शनात येईल आणि कदाचित या गोष्टींना आळा घालण्यात पोलीस यंत्रणा ही मला असं वाटतं सक्सेसफुल होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या गोष्टी फक्त कागदपत्री असतात गायत्री, प्रत्यक्षामध्ये सरकार काहीच करत नाही, तर असं नाही. लेट मी टेल यू, अकॉर्डिंग टू NCRB जर का 2019, 20 आणि 21 या 3 वर्षांचा जर का रिकवर्ड केसेसचा डेटा पाहिला तर तो बघून कुठेतरी मनाला थोडंसं हायसं वाटतं की बाबा रे, काही अंशतः का होईना, काही प्रमाणात का होईना, निम्म्या प्रमाणात का होईना, पण ॲटलिस्ट आपली सरकारी यंत्रणा, आपलं गव्हर्नमेंट, आपले पोलीस किंवा आपली न्यायव्यवस्था हे कुठे ना कुठे या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन काम करतायत आणि त्याचाच हा पुरावा आहे. 2019 बद्दल बोलायचं झालं तर साधारण लॉस्ट मुलींचा जो आकडा होता तो 82,619 होता. संपूर्ण भारत देशाबद्दल मी बोलते आणि त्यापैकी जवळजवळ 49,436 मुली या रिकवर्ड झालेल्या आहेत. लॉस्ट महिलांबद्दल बोलायचं झालं तर 3,29,504 महिलांपैकी 1,68,793 महिला रिकवर्ड झालेल्या आहेत आणि हाच आकडा 2020 आणि 21ला बऱ्यापैकी आपल्याला सिमिलर पॅटर्न्समध्ये बघायला मिळतो. एकंदरीत मला काय वाटतं माहिती का मंडळी, की महिला आणि मुली यांना आपण सक्षम करण्याचं तर एकीकडे आपण बोलतच आहोत, पण मला असं वाटतं दिस इज द राईट टाइम टू टॉक अबाउट मेन इन आवर सोसायटी, की ही जी संकुचित बुद्धिमत्ता आहे की महिलांवरती अत्याचार करणं सोपं आहे, कारण ते वल्नरेबल असतात, की ही संकुचित जी बुद्धी आहे तिला तिथल्या तिथे ठेचलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओत घसा कोरडा करत करत हीच गोष्ट सांगत आली आहे की महिलांसाठी आवाज उठवण्यात काहीच इम्पॅक्ट नाही आहेत जोपर्यंत तुम्ही सगळे पुरुष, तुम्ही सगळी मुलं आमच्या हक्कासाठी, आमच्या सुरक्षिततेसाठी जोपर्यंत आवाज उठवत नाहीत. बघा ना, आता कलकत्त्याच्या केसच्या आत्ताच जर का आपण पाहिलं तर आता काहीच अपडेट नाही सोशल मीडियावरती. म्हणजे हे असंच होतं की ज्यावेळेला एखादी घटना खूप मोठं स्वरूप घेते ती काही अंशतः सोशल मीडियावरती राहते, पण काही काळानंतर त्याच्या काहीच अपडेट्स पुढे येत नाहीत आणि त्याच्यानंतर ते प्रकरण थंड होतं आणि ते गायब होतं. तर मला असं वाटतं की हे प्रकरण गायब न होऊ देता ते प्रकरण लावून धरणं
हे आपलं कर्तव्य आहे. कारण आज जे दुसऱ्यांच्या घरातल्या मुलीवरती किंवा महिलेवरती जी वेळ आलेली आहे ती कदाचित उद्या आपल्याही घरातल्या एखाद्या महिलेवर किंवा मुलीवरती किंवा बहिणीवरती यायला वेळ लागणार नाही. सो एकंदरीत हा व्हिडिओ माझा प्रामाणिक प्रयत्न होता. महिलांच्या सुरक्षिततेला घेऊन आपण काहीतरी करू शकतो आणि आपल्या पातळीवरती आपण काय करू शकतो त्याचे सजेशन जर का तुमच्याकडे काही असतील तर ते प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि महिलांनो आणि मुलींनो प्लीज कोणावरही लगेचच विश्वास ठेवू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि पीस आउट.